आमची अडचण काय झाली माहितीये का, उठल्या उठल्या आम्ही पाहिला मोबाईल, जणू काय सीएम आहे का डीसीएम आहे. नाही, रात्री काय झालंय महाराष्ट्रात कळलं पाहिजे. आणि काय बघणार, मेसेज गुड मॉर्निंग, गुलाबाची लाल फुलं. नाही तिथं फालतू वेळ घालवतो आम्ही, नाही तिथं. मी वारंवार सांगतो, त्या पोरांकडनं अपेक्षाच करू नका. ज्या पोरांच्या आई बापाच्या हातात मोबाईल आहे त्यांच्या पोरांच्या हातात मोबाईलच असणार. तुम्ही पुस्तक यायची अपेक्षा करूच नका. आई बापाच्या हातात पुस्तक आलं ना, पोरांच्या हातात आपोआप पुस्तक येतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात आमची अडचण ती झाली आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ऑडी, मर्सिडीज, रेंज रोवर या गाड्यांच्या जाहिराती तुम्ही कधी टीव्हीवर बघितल्यात का? नाही. मोबाईलवर स्क्रोलिंग करताना कधी ऑडीची जाहिरात तुम्हाला दिसलीये का? नाही. का नसतात माहिती आहे? टीव्ही बघत फालतू वेळ घालवणारे ऑडी घ्यायच्या पात्रतेचेच नसतात हे त्या कंपनीला माहिती आहे. जे मोबाईलवर टाइमपास करताय ना त्याची लायकीच नाही रेंज रोवर घ्यायची. त्याला जाहिरात दाखवून उपयोगच नाही. त्याला जाहिराती कुठल्या? रमी सर्कल. कोण आहोत आपण? आमची अडचण सगळ्यात मोठी ती झाली हो. अहो, काही दिवसांनी शहरामध्ये मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा करावे लागणार आहेत. पूर्वी लोक मागणी करायचे, आमच्या प्रभागात एखादी बाग हवी आहे. काही दिवसांनी शेट्टी साहेब लोक मागणी करतील, आमच्या प्रभागात मोबाईल डिटॉक्स सेंटर पाहिजे. मोबाईल डिटॉक्स सेंटर याचा अर्थ ज्या भागात मोबाईलला रेंज येत नाही अशी जागा. आणखी 5 वर्षांनी डोकं म्हणतील नाही, जरा मानसिक शांतता पाहिजे, जिथं मोबाईलला रेंज नाही तिथं जातो. काळ जवळ आहे, तो लांब नाही. आमच्या क्षमता मारून टाकल्यात, कौशल्य मारून टाकले या सगळ्या गोष्टींनी. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, का रे 100 मीटर पळशील का? ते 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसलं. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं काय झालं. मी त्याला विचारलं, तू काय खेळ खेळतोस का? नाही म्हणला, सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो,